सो फ्रेंड्स, अगस्त में अगर आपने खुद को लेह में नहीं देखा तो कुछ नहीं देखा. वंस इन अ लाइफ टाइम एवरी इंडिविजुअल ऑफ इंडिया शुड गो टू लेह. लेह इज द क्राउन ऑफ इंडिया, आय कॅन से. लेहला लोक एप्रिलपासून सुरुवात करतात जायला, पण मी असं म्हणेन की लेह ना असा इंडियाची प्लेस आहे की जी ब्रेथलेस आहे. ऑगस्टमध्ये लेह का करावं, तर पहिली गोष्ट 15 ऑगस्ट असतो आणि द वे लेह सेलिब्रेट्स इट म्हणजे वॉर मेमोरियलमध्ये इट रिअली गिव्स यू अ गुजबम्स, बिकॉज इफ यू आर एन इंडियन यू शुड वन्स विजिट वॉर मेमोरियल ऑफ लेह. यू कॅन विजिट वन्स कारगिल वॉर मेमोरियल, ते खूप छान आहे. तिथे गेल्यानंतर जर 15 ऑगस्ट ज्या पद्धतीत ते लोक सेलिब्रेट करतात, इट इज रिअली अ गुड थिंग टू सी. दुसरं आहे रक्षाबंधन. तुम्ही का ॲक्च्युली यू कॅन टाय राखीज टू आवर आर्मी पीपल बिकॉज दे आर मिसिंग देअर फॅमिलीज अँड दे आर फॉर अस ओव्हर देअर. तर मला असं वाटतं त्यांना जस्ट आपण इट्स लाईक गिव्हिंग देम बॅक दॅट लव. थर्ड थिंग, वेदर इज व्हेरी क्लिअर. लेहमध्ये तसंही तुम्ही कुठूनही फोटो काढा, ते फोटो छानच येतात. पँगॉंगच्या समोर बसून जर तुम्ही चहा नाही पिलात तर काही नाही केलं. सेकंडली, न्यूब्राला हुंडरमध्ये त्यावेळेस ज्या सफारीत चालतात त्या राजस्थानच्या सफारीला सुद्धा कम्प्लीट करतात. थर्ड थिंग इज, ऑगस्टमध्ये मी म्हणते कुठल्याही एज ग्रुपसाठी लेह आहे. कुठल्याही एज ग्रुपमध्ये जेव्हा सुरू होतं ना एक ॲडव्हेंचर करायचं लाईफमध्ये, ते साधारण 21-22चं एज आपल्याला असतं की जिथे आपण थोडे सेव्ह करू शकतो पैसे. आपण 23च्या पुढे मुलं हल्ली वर्क करायला सुरुवात करतात. लेहसाठी काय फार बजेट लागत नाही. 50,000 to 60,000मध्ये लेह तुम्ही करू शकता. अगदी मी असं सजेस्ट करेल यंगस्टर्सला की मंथली 3,000 to 4,000 जरी सेव्ह केलं तरी लेहची ट्रिप होऊ शकते. सेकंड थिंग, तुम्ही लेहला 6 nights 7 days जायला देऊ शकला तर नथिंग लाईक इट. 8 nights 9 days देऊ शकला तर अजून त्याच्यात काही ॲक्टिव्हिटीज आपण टाकू शकतो, जसं हानले वगैरे. हानलेला एक ऑब्झर्वेटरी आहे विच यू शुड विजिट वन्स. फक्त लेहला जायची मी एक सांगेल की त्याला एक प्रॉपर प्रिपरेशन आहे जाण्यासाठी, कारण लेह ॲल्टिट्यूडवर आहे. त्यामुळे बऱ्याचदा लोकांचं असं मत असतं की ॲल्टिट्यूड आहे म्हणजे मला त्रास होणार आणि मी लेह एन्जॉय करू शकणार नाही. तर असं नाही आहे. त्याला एक प्रिपरेशन करावं लागतं लेहच्या टूरच्या आधी, आणि ते नेहमी आम्ही जेव्हा ग्रुप टूर मी घेऊन जात असते ऑगस्टमध्ये, त्याच्या आधी साधारण जून-जुलैपासून मी ते प्रिपरेशन स्टार्ट करते. स्वतःबरोबर पण करते आणि ज्या लोकांनी माझ्याकडे एनरोल केलं आहे त्यांनाही मी त्या टिप्स देत असते. तर त्या टिप्स काय असतात याच्यासाठी आपण एक सेपरेट रील बनवतो. थँक्यू.